नमस्कार मंडळी, मी तुम्हाला भारत सरकारमार्फत रेल्वेमध्ये ALP म्हणजे असिस्टंट लोको पायलट पदाची जवळपास 11,127 जागेसाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला 10वी पास बरोबर तुमचा कोणत्याही शाखेचा IT असेल किंवा डिप्लोमा इन इंजिनिअरिंग पास असेल तर तुम्ही ह्या हा अर्ज करू शकता. यासाठी वेतन जर पाहिजे तर तुम्हाला 50,000 रुपये सुद्धा तुम्हाला वेतन दिलं जाणार आहे. त्यासाठी मित्रांनो संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असेल नोटपाट चॅनल सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा. आज थोडा सुरू करू. तर मॅडम पाहू शकतात गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्या मार्फत मिनिस्टर ऑफ रेल्वेजमध्ये या ठिकाणी तुम्हाला एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. त्यामध्ये रिक्रुटमेंट ऑफ द असिस्टंट लोको पायलट ALP पदाची नवीन जाहिरात असणार आहे. त्यासाठी ॲडव्हर्टाइजमेंट डेट जर पाहिली तर तुम्ही पाहू शकतात 21/3/2026 पर्यंत पासून तुम्ही या ठिकाणी जी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आली. याची ओपनिंग डेट असणार आहेत 15/5/2026 पासून असणार आहे. त्याचबरोबर क्लोजिंग डेट असणार आहेत 14/6/2026 पर्यंत तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे. लास्ट डेट पेमेंट असणार आहेत 16/6/2026 पर्यंत असणार आहेत. त्याचबरोबर तुम्हाला फॉर्ममध्ये करेक्शन वगैरे काय असेल तुम्हाला 17/6/26 ते 26/6/26 पर्यंत तुम्हाला फॉर्ममध्ये करेक्शन करता येणार आहे. आता मी तर ह्या जागा असतात त्यासाठी जर बघितलं तर तुम्हाला फक्त ऑनलाईन पद्धतीनेच हा अर्ज करायचा आहे. त्यासाठी एकूण जागा बघितल्या तर मित्रांनो तुम्हाला 11,127 जागेसाठी तुम्हाला पदभरती असणार आहेत. पदाचं नाव पाहू शकता तुम्हाला असिस्टंट लोको पायलट ALP पोस्ट असणार आहेत. पे स्केल जर बघितलं तर तुम्हाला लेवल 2 मध्ये किमान तुम्हाला 19,900 पासून ते पे स्केल चालू होणार आहेत. मेडिकल स्टँडर्ड A1 असणार आहेत. एज बघितलं तर 1/7/2026 18 ते 30 वर्षापर्यंत तुम्ही हा अर्ज करायचा आहे. त्याचबरोबर RRBच्या झोन वाईज जे रेल्वे झोन असतात त्यानुसार तुम्हाला ॲनेक्सर B देण्यात आले. त्यामध्ये तुम्ही हा अर्ज भरायचा आहे. त्याचबरोबर काही महत्त्वाची सूचना आहे. त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला जे हा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरून तुम्हाला फक्त एकाच झोनला तुम्ही हा अर्ज करता येणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला महत्त्वाची सूचना आहे. त्यामध्ये नॅशनॅलिटी बघितली तर तुम्हाला ऑल इंडिया कॅन्डिडेट तुम्ही हा अर्ज करू शकता. त्याचबरोबर एज जर बघितलं तर 1/7/26 पासून ते 18 ते 30 वर्षापर्यंत तुम्ही हा अर्ज करायचा आहे. त्यासाठी इतर जे रिझर्वेशन असतात म्हणजे SC ST असेल तर 5 वर्षाची सवलत आहेत. OC असेल तर 3 वर्षे वयाची सवलत तुम्हाला मिळणार आहे. त्याचबरोबर बर्थ नुसार जर बघितलं तर 18 ते 23 वर्ष म्हणजे 2/7/96 पासून ते 2/7/93 पर्यंतचे विद्यार्थी. यामध्ये मित्रांनो तुम्हाला 18 ते 23 वर्षामध्ये जर बघितलं तर तुम्हाला ओपन किंवा इतर कॅटेगरीचं जास्तीत जास्त वय असणार आहेत. ओपन OBC जर 2/7/96 ते 1/7/2008 पर्यंत विद्यार्थी अर्ज करू शकतात. जर तुम्ही OBC असेल तर 2/7/93 पासून ते 1/7/2008 पर्यंत आणि SC ST असेल तर 2/1/91 पासून ते 1/7/2008 पर्यंतचे विद्यार्थी तुम्ही अर्ज करू शकता. मित्रांनो एज्युकेशन जर पाहिलं तर एज्युकेशन असणार आहे फक्त 10वी पास प्लस तुमचा IT असणं आवश्यक राहणार. त्यासाठी परीक्षा फी जर पाहिली तर परीक्षा फी असणार आहेत. त्यासाठी ओपन OBC हे जे विद्यार्थी असतात त्यासाठी 500 रुपये फी असणार आहेत आणि पहिल्या स्टेज नंतर तुम्हाला या ठिकाणी 400 रुपये रिफंड सुद्धा दिले जाणार आहे. जर तुम्ही SC ST किंवा हँडिकॅप वगैरे असाल तर तुम्हाला 250 रुपये फी असणार आहेत आणि 250 रुपयेपैकी 250 रुपये तुम्हाला पहिल्या CBT नंतर तुम्हाला रिफंड केलं जाणार आहे. मोड ऑफ पेमेंट जर बघितलं तर तुम्हाला पेमेंट हे असणार आहेत म्हणजे 500 असेल किंवा 250 असेल ती फी बघू शकता तुम्ही. इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा UPI थ्रू तुम्ही पेमेंट करू शकता. त्याचबरोबर रिफंड पॉलिसी सुद्धा देण्यात आली. त्यामध्ये स्टेज 1 मध्ये जे विद्यार्थी डिस्क्वालिफाईड होतात त्यांना या ठिकाणी तुमचं आधार ऑथेंटिकेशन केलं जाणार आहे म्हणजे जी बँकेला लिंक आहे त्याच बँकेच्या लिंकवरती तुम्हाला रिफंड दिलं जाणार आहे. त्याचबरोबर वेकेन्सी जर बघितलं तर तुम्हाला यामध्ये वेकेन्सी असणार आहेत व्हर्टिकल चार्टमध्ये असणार आहे. त्यामध्ये EWS आरक्षण, SC आरक्षण, ST आरक्षण, OBC आरक्षण आणि ओपनचं आरक्षण सुद्धा तुम्हाला असणार आहे. मित्रांनो सिलेक्शन प्रोसेस जर बघितली तर तुम्हाला ओनली RRB झोन वाईज तुम्हाला सिलेक्शन प्रोसेस असणार आहेत. यामध्ये मित्रांनो पहिल्यांदा असणार आहे CBT 1 असणार आहेत. CBT 1 क्वालिफाय झालं की सेकंड स्टेज CBT 2 असणार आहेत. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला जर बघितलं तर कॉम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड CBAT असणार आहेत. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला DV डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे. परत मेडिकल अशा 5 स्टेपमध्ये तुमची सिलेक्शन प्रोसेस असणार आहे. यामध्ये पहिली CBT जर बघितलं तर तुम्हाला CBT तुम्हाला स्क्रीनिंग एक्झामिनेशन शॉर्ट लिस्टिंगद्वारे तुमची सेकंड शिफ्टला CBT सेकंड असणार आहे. यामध्ये CBT 1 जर बघितलं तर 60 मिनिटाचा वेळ असणार आहे. एकूण प्रश्न बघितलं तर 75 प्रश्न असणार आहेत आणि
चुकीची उत्तरास 1 मार्क 1/3 निगेटिव्ह मार्क तुम्हाला असणार. त्यासाठी पासिंगचा क्रायटेरिया जर बघितलं तर तुमचा असणार आहे UR आणि EWS असेल तर 40, OBC नॉन क्रिमिनल असेल 30, SC 30 आणि ST 25चा पासिंगचा क्रायटेरिया असणार आहे. यामध्ये तुम्हाला सिलेबस असणार आहेत मॅथमॅटिक्स आहे, मेंटल एलिबिलिटी, जनरल सायन्स असणार आहे. त्याचबरोबर सेकंड स्टेज असणार आहे. तुम्हाला सेकंड स्टेज ही पहिली क्वालिफाय झाल्यानंतर तुम्हाला शॉर्ट लिस्टिंगद्वारे तुमची सेकंड स्टेज असणार आहे. त्यामध्ये जर बघितलं तर तुम्हाला CBT 2 मध्ये जर बघितलं तर तुम्हाला पार्ट 1 आणि पार्ट 2 अशा 2 पार्टमध्ये एक्झाम असणार आहेत. टोटल ड्युरेशन बघितलं तर 2.5 तास, 2 तास 30 मिनिटाचा वेळ असणार आहेत. 175 प्रश्न असणार आहेत. पार्ट 1 मध्ये 90 मिनिटे 100 प्रश्न असणार आहेत. पार्ट बी मध्ये 60 प्रश्न आणि 75 प्रश्न असणार आहेत. त्यासाठी 1/3 निगेटिव्ह मार्किंग सुद्धा असणार आहेत. आणि पार्ट 1 साठी जर बघितलं तर तुम्हाला पासिंगचा क्रायटेरिया असणार आहेत पर्सेंटेज वाईज UR EWS 40%, OBC 30%, SC 30 आणि ST 25चा पासिंगचा क्रायटेरिया असणार आहे. आणि पार्ट सेकंड जर बघितलं तर तुम्हाला फक्त या ठिकाणी जे रिस्पेक्टिव्ह कम्युनिटी वगैरे जे असतात त्यासाठी तुम्हाला 35%चा पासिंगचा क्रायटेरिया असणार आहे. त्यामध्ये सिलेबस जर बघितलं तर मॅथमॅटिक्स आहे, जनरल इंटेलिजन्स आहे, बेसिक सायन्स वगैरे तुम्हाला असणार. हे पार्ट बी मध्ये झालं, ए मध्ये झालं. तर पार्ट बी असणार आहे. त्यामध्ये जर बघितलं तर तुम्हाला ट्रेड वाईज तुमचं जे असतात त्यानुसार तुम्हाला 35%चा पासिंगचा क्रायटेरिया असणार आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला CBAT कॉम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट असणार आहेत, जे की फेज 1 आणि फेज 2 झाल्यानंतर तुम्हाला असणार आहेत. ते विद्यार्थी दोन्ही फेज क्वालिफाय झाल्यानंतर तुम्हाला ठिकाणी असणार आहे. यामध्ये जर बघितलं तर तुम्हाला जे तुमचे रेल्वेचे झोन असतात त्यानुसार वेगवेगळ्या स्टेजवरती तुम्हाला बोलवण्यात येणार आहे. यामध्ये त्यानंतर जर बघितलं तर तुम्हाला DV म्हणजे पहिल्या 3 स्टेज झाल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे आणि DV झाल्यानंतर तुमचं मेडिकल सुद्धा असणार आहे. तर मग तो हा फॉर्म भरायचा आहे. तुम्हाला हा फॉर्म तुम्हाला RRBच्या ऑफिशियल वेबसाईटद्वारे तुम्हाला फॉर्म भरायचा. अशी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल. म्हणजे www.rrbapply.go.in याद्वारे तुम्हाला या ठिकाणी रजिस्टर बटनवरती क्लिक करून तुम्ही हा फॉर्म भरायचा आहे. यामध्ये क्रिएट अकाउंट करायचं आहे. पहिल्यांदा अकाउंट क्रिएट करायचं तुम्हाला आधार कार्ड वगैरे सगळं द्यायचं आहे. मेल ID द्या, मोबाईल नंबर द्या आणि त्यावरती OTP आल्यानंतर तुम्ही या ठिकाणी हा अर्ज भरू शकता. त्याचबरोबर तुम्ही फॉर्मवर जाता तुम्हाला लाईव्ह फोटोग्राफ सुद्धा तुम्हाला अपलोड करायचे. त्याचबरोबर जर तुम्ही SC आणि ST किंवा OBC असेल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट सुद्धा अपलोड करायचे. सिग्नेचर जर बघितले तर तुम्हाला ब्लॅक पेन सिग्नेचर सुद्धा तुम्हाला अपलोड करायचे. सिग्नेचर साईज जर बघितलं तर 30 ते 49 KB आहेत. म्हणजे 140 पिक्सेल ते 60 पिक्सेल हाईटपर्यंत तुम्हाला सिग्नेचर सुद्धा अपलोड करायचे. त्याचबरोबर SC ST असेल तर त्यांना कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. त्यासाठी ट्रॅव्हल पास तुम्हाला फ्रीमध्ये असणार आहे. त्याची साईज जर बघितली तर PDF मध्ये असणार आहे. 400 KB पर्यंत तुम्हाला ही फाईल अपलोड करायची. आता मी ह्या जागा असतात त्या जागा जर बघितल्या तर तुम्हाला झोन वाईज या ठिकाणी तुम्हाला जागा देण्यात येणार आहे. यासाठी मित्रांनो पात्रता जर बघितली तर पात्रता पाहू शकतात. फक्त 10वी आणि संबंधित ट्रेडमध्ये तुमचा ITI वगैरे असेल तर तुम्ही या ठिकाणी हा अर्ज भरू शकता. त्याचबरोबर ज्या जागा असतात आता ॲनेक्सरी B मध्ये तुम्हाला जागा देण्यात आल्या आहेत. यामध्ये तुम्ही पाहू शकता तुम्हाला कोणत्या ठिकाणी किती जागा आहेत. जर तुम्ही मुंबईमध्ये असाल तर मुंबईमध्ये असाल तर तुम्ही पाहू शकता यामध्ये झोन दिलेला आहे. मुंबई झोन दिलेला आहे. सेंटर असेल तर तुम्हाला एकूण जागा बघितल्या तर तुम्ही पाहू शकता तुम्हाला 1078 जागा असतात मुंबई CR साठी. यामध्ये UR साठी 290 जागा, SC साठी 207 जागा, ST साठी 99 जागा, OBC साठी 344 जागा, EWS साठी 138 जागा आणि एक्स सर्व्हिसमॅन साठी 108 जागा असणार. त्याचबरोबर CSR साठी जर बघितलं तर एकूण बघितलं तर 78 जागा असणार. त्यासाठी UR साठी बघितलं तर 32 जागा, SC साठी बघितलं तर 7 जागा, ST साठी 4, OBC 26, EWS 9 आणि एक्स सर्व्हिसमॅन 8 जागेसाठी पदभरती असणार. त्याचबरोबर पुढचा वेस्टर्नसाठी बघितलं तर फक्त 37 जागा असणार. त्यासाठी UR साठी 14 जागा, SC साठी 5, ST साठी 3, OBC 10, EWS 5 आणि एक्स सर्व्हिसमॅन 4 अशा जागांसाठी तुम्हाला मुंबईसाठी तुम्ही हा अर्ज भरू शकता. फॉर्मवर जाता तुम्हाला झोन असतात. त्यामध्ये मुंबई झोन बघितलं तर CR, CSR आणि WR अशा 3 झोनमध्ये तुम्ही हा अर्ज भरायचा आहे. ओके, तरी तुम्ही तर तुम्हाला रेल्वे मार्फत ALP पदाची एक नवीन जाहिरात व्हिडिओ कसा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.